बोल. हॅलो हॅलो मित्रांनो, आज आपण हरिहरेश्वरला जातोय. आम्ही सगळे आता फक्त बस मधून जातोय. हरिहरेश्वरला थोड्या वेळाने पोहोचतो आपण हरिहरेश्वर. मित्रांनो, स्वागत करतो तुमच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आज आपण आलो आहोत हरिहरेश्वरला. तर आपण आज हरिहरेश्वरमध्ये भरपूर काही ठिकाणी फिरणार आहोत. मंदिरामध्ये जाणार आहोत, परत वेळास बीचला जाणार आहोत आणि अजूनही खूप ठिकाणं फिरणार आहोत. तर तुम्हाला ते सगळं तुम्हाला मी एक्सप्लोर करून दाखवणार आहे आणि आपण आता जे थांबलो आहोत ते तुम्हाला घरपर्यंत दाखवतो. तर चला, लेट्स गो. तर आपण आता दिव्यागरला जातो. दिव्यागरवरनं श्रीवर्धन बीच आणि तिथून मग हरिहरेश्वरला. तर आपल्याकडे गाडी आहे आणि एक टमटम आहे. आणि टमटमचे स्पेशल पॅसेंजर्स
तर मित्रांनो, आपण आता दिव्यागरला आहोत. दिव्यागरला सुवर्ण गणेश मूर्ती इथे मिळालेली, बागेमध्ये काम करत असताना तिथे आपण आहोत. हे पाच्या बागे बघू शकता तुम्ही, हे मंदिर आहे. पण तिथेच आपण आता गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला आलो होतो. ह्याची स्टोरी अशी आहे की ते 1947ला बागेत काम करत असताना एका बाईला ही गणेश मूर्ती मिळाली होती. नंतर मग ती 2012मध्ये दरोडा पडल्यात, त्या टायमाला ती चोरीला गेली आणि नंतर त्या दरोडेखोराला पकडून त्याच्याकडे ती मूर्ती तुकड्यांच्या स्वरूपात मिळाली. मग आता मंदिरामध्ये फक्त प्रतिमा ठेवलेली आहे, म्हणजे एक कॉपी करून ठेवतात तसं कॉपी मूर्ती ठेवलेली आहे आणि बाकी गणेश मंदिर आहे. हे आपण दिव्यागरला आहोत, जिथे सुवर्ण गणेश मूर्ती आहे. तिथे माझ्या पाठीमागे बघू शकता तुम्ही गणेश मंदिर. हो, कुठे चाललात? मोठ्याने बोला. स्टेशन कोणत्या स्टेशन? अंधेरी. अंधेरी स्टेशनला चाललात? अंधेरी स्टेशनला का? अंधेरी स्टेशनला टमटम न्यायला लागेल. अंधेरी स्टेशनला तर पोहोचलो आम्ही. अंधेरी स्टेशन तर आता आपण गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर सोमजाई देवीच्या मंदिरात आलो आहोत. तर चला तुम्हाला दाखव सोमजाई देवीचं मंदिर कसं आहे ते. आम्ही आता विचारे यांच्या प्रसाद हॉटेलमध्ये आलो आहे. तर स्पेशल म्हणजे चिकन थाळी आणि फिश थाळी खायला इथे आम्ही आलो आहोत. हे इथे सगळे व्हेजमध्ये आहेत. 1 2 तिसरी कुठे आहे? हां, हे 3 प्लेट आहे ते व्हेजमध्ये. यांचं काही काम नाही. पण एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2 तासाची वेटिंग आहे, तरी पण हे लोक थांबते. त्याबद्दल तुमचं काय म्हणणं? मला खूप भूक लागली, आता मला काही दिलं तरी मी खाईन. पण 2 तासाच्या वेटिंगवर? चालेल, 2 तासाच्या वेटिंगवर इकडचंच खायचं. आणि तुला? मला पण जाम भूक लागली, आता काय करू शकत नाही. मग तू 2 तासाच्या वेटिंगवर थांबणार तू? मला पण इकडच खायचंय. आता काय नाईलाज आहे मग. आणि आम्हाला घेऊन येणारा माणूस इकडे 2 तासाच्या वेटिंगवर. 2 तास हे किती सुप्रसिद्ध हॉटेल आहे तुम्हाला माहिती आहे का? मी स्वतः 2005 पासून इकडे येतोय. थांब ना, बोलतोय ना. आम्हाला फोन आलाय, थांबा. बोल मोठ्याने. जेवायला थांबलंय. तू काय जेवणार आहे? मी सॅलेड. सॅलड खाणार फक्त? येते फिश नाही खाणार नाही. का? तुला सांगितलं तिकडे जेवायला आहे. नाही नव्हतोय. ठीक आहे. म्हणजे एवढा वेळ लागला विचारांचा आहे ना की 2 तास वेटिंगवर थांबून जेवणार आहे. विचारांकडे येऊन विचार करावा लागला.
तासाच्या वेटिंग नंतर आम्ही मस्तपैकी चिकन थाली, फिश थाली वगैरे मजबूत असं जेवलेलो आहे आणि आम्ही आता आलो आहे श्रीवर्धन बीचला. श्रीवर्धन बीच आम्ही एक्सप्लोर करतो आता इथून आम्ही जाणार हरिहरेश्वर बीचला आणि तिथे जाऊन आम्ही वॉटर स्पोर्ट्स खेळणार आहोत. सगळे वॉटर स्पोर्ट्स खेळायला उत्सुक आहेत. वॉटर स्पोर्ट्स खेळणार ना बाबू, वॉटर स्पोर्ट्स. साऊ ग साऊ, किती दिवसानंतर चपाट्या लाटायला बसलीस? मग शिकतेस? एवढ्या चपात्या लाटायच्या आहेत, कधीपर्यंत लाटशील? हा, एवढ्या प्रेमाने लाटलास तर नवरा पण प्रेमाने लाटणं डोक्यात घालेल एवढं नक्की. आग मस्त होती. हे होतं ना, पाच होतं पण जळला तो. खाली हिरो आहे. हे मारा, पंप मारा. आलो पुढे टाकलं ही. हा बस किती कमी हवा लागेल ना ती करा. टाका मागून जरा मॅडम, तुझी मॅडम कशी आहे? टाळ्या वाजवते. भांडते ती आईची, तिला तोंड हात खायचंय.